श्री स्वामी समर्थ। आज संकष्टी चतुर्थी अधिक मास। संध्याकाळी कापुरासोबत जाळा या दोन वस्तू मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल, शत्रू लोटांगण घालेल। नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो आणि माझ्या प्रिय भावांनो, आपल्या परिवारात तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते। तुम्ही कधी विचार केलाय का की आपण एवढी मेहनत करतो, देवात धर्माचं करतो, तरीही घरात अचानक पैशाची चणचण का भासते? नवऱ्याच्या नोकरी व्यवसायात अचानक अडथळे का येतात? आपली गुणी मुलं अचानक चिडचिड का करायला लागतात? किंवा लोकांची वाईट नजर, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा जळफळाट आपल्या सुखी संसाराला का लागतो? जर तुमची याही आयुष्यात असंच काही घडत असेल तर कान देऊ नये का? आजचा दिवस, हो अगदी आजचाच दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सोन्याची दिशा देणारा ठरणार आहे। कारण आज हा दिवस साधा सुद्धा नाही। आज आहे परम पवित्र संकष्टी चतुर्थी आणि तीही सामान्य नाही, चक्क अधिक मासातील महासंकष्टी चतुर्थी। तुम्हाला माहित आहे का, हा असा योग, दुर्मिळ, अलौकिक महासंयोग तब्बल 19 वर्षानंतर किंवा कित्येक पिढ्यांच्या तपश्चर्येनंतर आपल्या नशिबात येतो। जेव्हा अधिक मास आणि संकष्टी चतुर्थी एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातील सगळी सकारात्मक ऊर्जा एकाच जागी एकवटली असते। अशा वेळी निसर्ग तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज असतो। आज संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळण्याची जी वेळ असते, प्रदोष काळात जर तुम्ही तुमच्या देवघरात किंवा मुख्य दरवाजापाशी कापुरासोबत या दोन अत्यंत गुप्त वस्तू जाळल्या, हो मी पुन्हा सांगते, फक्त आणि फक्त या दोन वस्तू, तर तुमच्या घरात असं काही चमत्कारिक परिवर्तन दिसेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। तुमच्या पतीची नोकरीत किंवा व्यवसायात जी काही प्रगती होईल ती बघून तुमचे शत्रू, तुमचे वाईट चिंतणारे लोक आश्चर्याने तोंडात बोट घालतील। जे शत्रू आजपर्यंत तुमचं नुकसान करायचा प्रयत्न करत होते ते उद्या स्वतःहून तुमच्या पायावर लोटांगण घालायला येतील, तुमच्या आयुष्यातून कायमचे नष्ट होतील। पण थांबा, इथेच खरी मेघ आहे। या दोन चमत्कारिक वस्तू कोणत्या आहे, त्या कापुरावर कशा पद्धतीने ठेवायच्या आणि नेमकं कोणत्या मिनिटाला हा उपाय करायचा, हे जर तुम्ही अचूकपणे समजून घेतलं नाही तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही। कारण अध्यात्मात वेळेला आणि पद्धतीला अथांग महत्त्व आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अगदी शांत मनाने शेवटपर्यंत नक्की बघा। कारण आज मी फक्त या दोन वस्तूंची माहिती देणार नाही, तर या व्हिडिओच्या अगदी मध्यभागी मी तुम्हाला असा एक अतिगुप्त महा उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या मुलांचे रखडलेले नशीब एका रात्रीत पलटून जाईल। मुलांच्या बुद्धीला आणि करिअरला अशी गती मिळेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल। माझ्या माऊलींनो, हा उपाय अत्यंत खात्रीशीर आणि सत्य आहे। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या हक्काच्या चॅनलला लगेच लाईक करा, आपल्या जवळच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। आणि हो, आजची ही रात्र आणि आजचा हा दिवस इतका पवित्र आणि जागृत आहे की या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अजिबात कंजूसपणा करू नका। आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। बाप्पाच्या चरणी आपली हजेरी लावा। तुमचं कितीही मोठं संकट असू दे, माझ्या विघ्नहर्ता बाप्पा ते नक्की दूर करेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या दोन चमत्कारिक वस्तू आणि त्यांच्या गुप्त विधीबद्दल। बघा माझ्या माऊलींनो आणि सख्यांनो, आपण स्त्रिया म्हणजे घराचा कणा असतो ना। आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी दिवस रात्र स्वतःला झिजवतो। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मनामध्ये एकच विचार असतो, माझ्या पतीला नोकरी व्यवसायात यश मिळावं, त्यांना मान सन्मान मिळावा, माझ्या मुलांनी चांगलं शिकावं, त्यांना
निर्व्यसनी आणि संस्कारी आयुष्य मिळावं, घरात 4 पैसे टिकून राहावे, लक्ष्मी प्रसन्न राहावी म्हणून आपण उपास तापास करतो, उन्हात तानात कष्ट करतो, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवतो. पण सख्यांनो, प्रामाणिकपणे सांगा, इतकं सगळं करूनही कधी कधी काय होतं, घरात अचानक विनाकारण गरिबी जाणवायला लागते. हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. पतीच्या चालत्या बोलत्या कामात अचानक असे अडथळे येतात की व्यवसाय ठप्प होतो. जी मुलं कालपर्यंत ऐकत होती ती अचानक उलटून बोलायला लागतात, अभ्यासापासून दूर पडतात, घरात काहीही कारण नसताना चिडचिड आणि भांडणं सुरू होतात. इतकंच काय, काही गुप्त शत्रू ज्यांना आपण आपलं मानतो तेच पाठीमागून आपल्यावर जळफळाट करतात, आपल्या सुखाला नजर लावतात. अशा वेळी डोक्यात चक्र सुरू होतं की देवा, मी तर कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात हे का? नक्की चूक कुठे होतंय? तर माझ्या मैत्रिणींनो, चूक तुमच्या कष्टात नाही तर तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये आहे. नकारात्मक शक्ती जेव्हा घराला वेढतात तेव्हा नशीब साथ देत नाही. पण घाबरू नका, आपल्या शास्त्रात आणि पुराणात यावर अत्यंत खात्रीशीर मार्ग सांगितला आहे. शास्त्रात स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा अधिक मासात संकष्टी चतुर्थीच्या महासंयोगात येतो तेव्हा ब्रह्मांडात एक विलक्षण अतिशय शक्तिशाली अशी दिव्य ऊर्जा फिरत असते. आज संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात ठीक सूर्यास्तानंतर अशी एक अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक वेळ येणार आहे, जेव्हा माता लक्ष्मी आणि विघ्नहर्ता भगवान गणेश एकत्र गरुडावर आणि उंदरावर स्वार होऊन पृथ्वीवर भ्रमण करत असतात. ज्या घरामध्ये आज अचूक विधी केला जाईल त्या घरावर या दोन्ही देवांची कृपा होणार आहे. पण दुर्दैव बघा, आज 90% लोकांना माहीतच नसतं की घरातील ही नकारात्मकता, ही अलक्ष्मी कशी हाकलून लावायची. आपण सगळेजण रोज देवापुढे कापूर जाळतो, हो ना, आरती करतो. पण बघा, आजच्या या महादिवशी नुसत्या कापुराने काहीही होणार नाही, कारण आजच्या तिथीला विशिष्ट घटकांची जोड द्यावी लागते. आज संध्याकाळी कापुराच्या वातीवर आपल्याला अशा 2 महाचमत्कारिक आणि अत्यंत प्रभावी वस्तू ठेवायच्या आहे, ज्या जळताना त्यातून निघणारा धूर आणि त्याची पडणारी राख जेव्हा तुमच्या घरात पसरेल तेव्हा तुमच्या पतीवर आणि मुलांवर असलेली अदृश्य वाईट शत्रूची नजर, घराला लागलेली नजर, शेजाऱ्यांची करणीबाधा आणि सर्व वाईट शक्ती क्षणात जळून खाक होतील. तुमच्या घरात एक सुरक्षा कवचाने वेढलं जाईल. आता तुमच्या मनात उत्सुकता असेल की ताई, या 2 वस्तू नक्की कोणत्या आहे ज्या आपण स्वयंपाकघरातच आहे, आपल्या स्वयंपाकघरातच आहे, पण त्याचं तंत्र आपल्याला माहीत नाही. चला, अजिबात वेळ न घालवता आता मी तुम्हाला थेट त्या मुख्य उपायाकडे घेऊन जाते. पण माझ्या मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे, आता मनाची एकाग्रता वाढवा. डायरी आणि पेन घ्या, कारण इथून पुढे एकही शब्द सुलटा तर उपायाचा प्रभाव उलट होऊ शकतो. लक्ष देऊन ऐका. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती तुमच्या संपूर्ण आयुष्याचं सोनं करू शकते. म्हणूनच डोळे आणि कान पूर्णपणे उघडे ठेवा. शक्य असेल तर आत्ताच एका कागदावर किंवा डायरीमध्ये ही पद्धत नीट लिहून घ्या किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण एकही छोटीशी चूक या उपायाचा प्रभाव कमी करू शकते. आज संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा, म्हणजे साधारण 6 ते 7च्या दरम्यान, ज्या वेळेला आपण घरात दिवे लावतो त्यावेळेला गोधुली मुहूर्त असतो, त्यावेळी तुम्हाला हा विधी करायचा आहे. सर्वात आधी स्वतः स्वच्छ हातपाय धुवून, चेहरा धुवून घ्या. मन शांत करा आणि डोक्यावर पदर घेऊन आपल्या पवित्र देवघरासमोर अत्यंत शुद्ध भावनेने आसनावर बसा. आता नीट समजून घ्या आपल्याला नेमकं काय साहित्य लागणार आहे आणि ते कसं वापरायचं आहे. तुम्हाला घ्यायचं आहे एक पितळेचं किंवा मातीचं स्वच्छ वाटी किंवा पात्र. स्टीलचं किंवा प्लास्टिकचं पात्र अजिबात वापरू नका, कारण माती आणि पितळ हे दोन्ही धातू सकारात्मक ऊर्जा खेचून घेतात. यात
पात्रात तुम्हाला ठेवायचं आहे भीमसेनी कापूर. माझ्या सख्यांनो, इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा. बाजारात मिळणारा जो गोळ्यांचा साधा कापूर रासायनिक असतो, तो आपल्याला वापरायचा नाही. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक आणि अत्यंत शुद्ध असतो, जो देवांना प्रिय असतो आणि त्याच्या सुगंधाने घरातील वाईट शक्ती एका सेकंदात पळून जातात. या कापुराच्या 2 ते 3 वड्या त्या पवित्र पात्रात ठेवा. आता या कापुरावर आपल्याला ज्या 2 महाशक्तिशाली वस्तू ठेवायच्या आहेत, त्यापैकी पहिली चमत्कारिक वस्तू म्हणजे 2 लवंगा. पण थांबा, लवंगा घेताना एक मोठी काळजी घ्यायची आहे. त्या लवंगा अखंड असाव्यात, म्हणजेच त्यांच्या डोक्यावरचं जे फूल असतं ते कुठेही तुटलेलं किंवा खंडित नसावं. शास्त्रात खंडित वस्तू देवाला चालत नाही. ही लवंग साधी वस्तू नाही आहे. लवंगीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची प्रचंड क्षमता आहे. ही लवंग तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतूचा भयंकर दोषांना शांत करते आणि तुमच्या पाठीमागे लागलेल्या शत्रूंचा बुद्धिभेद करून त्याचा नाश करते. त्यानंतर या कापुरावर ठेवायची दुसरी अत्यंत गुप्त आणि प्रभावी वस्तू म्हणजे काळी मिरी. हे ठीक 2 दाणे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. काळी मिरी. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी ही काळी मिरी तंत्रशास्त्रामध्ये अत्यंत उच्च दर्जाची मानली जाते. काळी मिरी ही तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायात मार्गात येणारे सगळे छुपे अडथळे, नशिबाची कोंडी आणि तुमच्या निष्पाप मुलांवर आलेली विघ्न करणीबाधा स्वतःमध्ये खेचून घेते, त्यांना मुक्त करते. आता जाणून घ्या हा उपाय करण्याची अचूक आणि सिद्ध पद्धत. त्या भीमसेनी कापुरावर त्या 2 अखंड लवंगा आणि 2 काळी मिऱ्याचे दाणे व्यवस्थित ठेवा. त्यानंतर कुलदेवतेचे स्मरण करून ते कापूर प्रज्वलित करा, म्हणजे पेटवा. जसा कापूर पेटेल तसा लवंग आणि काळ्या मिरीचा एक दिव्य सुगंध आणि औषधी धूर निघायला सुरुवात होईल. आता हे पवित्र पात्र हातात घ्यायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत प्रत्येक कोपऱ्यात हा धूर फिरवा. कुठेही अंधारी जागा राहता कामा नये. विशेषतः तुम्हाला 3 जागांवर हा धूर जास्त वेळ दाखवायचा आहे. पहिली जागा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा. तिथून लक्ष्मी आणि नकारात्मकता दोन्ही आत येतात. दुसरी जागा तिजोरी किंवा कपाट, जिथे तुमचे पती कष्टाचे पैसे ठेवतात आणि तिजोरी. तिसरी जागा म्हणजे जिथे तुमची मुलं अभ्यास करतात किंवा झोपतात. माझ्या माऊलींनो, हा धूर जसा जसा तुमच्या घराच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पसरेल तशी तशी तुमच्या घरात कित्येक वर्षापासून ठाण मांडून बसलेली, साठून राहिलेली अलक्ष्मी, गरिबी, दारिद्र्य, कटकटी आणि शत्रूची वाईट नजर जळून खाक होईल आणि घराबाहेर पळ काढेल. पण हा धूर घरात फिरवत असताना शांत बसू नका. मनातल्या मनात अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रतेने ओम गंग गणपताय नमः या मंत्राचा अखंड जप करत राहा. बाप्पाकडे प्रार्थना करा की हे गणराया, हा धुरासोबत माझ्या घरातील सगळी विघ्न दूर कर. तुम्ही पाहाल हा उपाय संपता तुमच्या घरामध्ये एक अत्यंत हलकेपणा आणि सुखद शांतता जाणवू लागेल. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की याचे परिणाम तुम्हाला पुढच्या 24 तासात दिसायला लागतील. आता या उपायानंतर मुलांसाठी आणि पतीच्या भाग्योदयासाठी जो विशेष उपाय सांगणार आहे, साखरेचा उपाय आहे करायचा आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तो तर याहूनही अद्भुत आहे. लक्ष देऊन ऐका माझ्या मातांनो. आता मी तुम्हाला तो विशिष्ट उपाय सांगणार आहे जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं. जर तुमच्या पतीला नोकरी व्यवसायात प्रमोशन मिळत नसेल, व्यवसायात सतत तोटा होत असेल किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल, चिडचिड करत असतील, तर उद्या संकष्टीला हा एक छोटासा साखरेचा उपाय नक्की करा. आज रात्री जेव्हा चंद्रोदय होईल, चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर तेव्हा एका वाटीत तांब्यामध्ये थोडे दूध आणि पाणी मिक्स करा. त्यात थोडी साखर टाका. हा साखरेचा नैवेद्य आणि पाणी घेऊन चंद्राला अर्घ्य द्या आणि मनोकामना करा, मनोभावे प्रार्थना करा. हे चंद्रदेवा, हे विघ्नहर्ता मारुत गणपती राया, हे माझ्या
पतीची प्रगती होऊ दे, माझ्या मुलांचे भविष्य उजळू दे. तुम्ही बघाल या अधिक मासाच्या चतुर्थीच्या प्रभावामुळे पुढच्या काही दिवसातच पतीच्या उत्पन्नामध्ये जोरदार वाढ होईल, मुलांची बुद्धी तीव्र होईल आणि जे शत्रू तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करत होते ते स्वतःहून पराभूत होतील, तुमच्या समोर मान झुकवतील. सख्यांनो, हा उपाय साधा वाटत असला तरी याचे परिणाम प्रचंड प्रभावी आहे, डोळे टिपणारे आहे. श्रद्धेपोटी केलेले छोटेसे प्रयत्नही नशीब बदलू शकतात. उद्याची ही संधी सोडू नका, कारण असा योग पुन्हा लवकर येणार नाही. आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी, आपल्या पतीच्या यशासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कापूर आणि 2 वस्तूंचा उपाय उद्या संध्याकाळी नक्की करा, म्हणजेच आज संध्याकाळी नक्की करा. मला पूर्ण विश्वास आहे की विघ्नहर्ता गणेश तुमच्या घरातील सर्व दुःख हरवून नेईल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि गरजू महिलांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आध्यात्मिक आणि सत्य उपाय तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. बाप्पाच्या आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.